घोषणा केली. आता प्रवेश फी बद्दल ही बरंच म्हटलं गेलं की एवढी प्रवेश फी काय घेतात. मी आज तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने मी बिना प्रवेश फीचं मैदान ठेवणार होतो. मला ह्या प्रवेश फीची काही गरज नाही. मी 10 वेळा सांगतोय. आज 25 लाख रुपये मी पूरग्रस्तांना देतोय. 100 गायी तिथं 100 लाडक्या बहिणींना देणार आहे. 100 गायी जर आता जर घ्यायच्या म्हणा तर किती रुपये लागणार हे तुम्ही अंदाज लावा. मी त्यात जास्त बोलत नाही. पण प्रवेश फी विना प्रवेश फी मैदान मी हे करणार होतो. इकडचं पण तिकडचं पण. परत आपले 11,000 प्रवेश फी आहे. तुम्हाला आरत परतची प्रवेश फी माहिती आहे का? सांगा सगळ्यांना कळू द्या. सगळ्यांना सांग म्हणजे माहितीसाठी सांगतो. आरत परतच्या एका बैलगाडीची प्रवेश फी 3 लाख रुपये आज आहे आपली. ती बैल मालक माझ्या पाठीमागे लागली होती की 4 लाख रुपये करा किंवा 5 लाख रुपये करा म्हणून. मी सुरुवातीला 1 लाख रुपये ठेवली होती. पण ह्या बैल मालकाने मला वाढवायला लावली ही प्रवेश फी. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे तिथं जवळ 7 किलोमीटर बैलगाडी पळून येते. हे जर तुम्ही बिना प्रवेश फीचे आपल्या याच्यात पण असं झालं बिना प्रवेश फी जर तुम्ही मैदान ठेवलं तर कोणीही येणार इथं. म्हणजे आज आपल्या गटामध्ये गाडी 2 व्हीलर गाडी ठेवतोय आपण गट 5 केंद्र. म्हणजे ज्याला पाय नाही येत नाही तो सुद्धा येणार ह्या मैदानामध्ये आणि प्रवेश फी पळायचं आणि त्यातून जर चान्स लागला तर 2 व्हीलर मिळेल. आणि त्या गाडीमुळं चांगली एखादी बकासूर सारख्या गाडी जर तो आडवा गेला तर त्या म्हणजे एवढ्या चांगल्या बैलाचं नुकसान होणार आहे. तिकडं तर मागच्या वेळेस आता मी 4 महिन्यापूर्वी मैदान घेतले थारचं. म्हणजे हरण्या नावाचा बैल आहे. तो अगदी एकदम म्हणजे टॉपचा बैल आहे. पण त्याच्या गाडीत दुसरा बैल जाऊन बसला. पळणारा काय करणार. हे जी एक नवीन गाडी आलेली होती की जिला ह्यात म्हणजे बऱ्यापैकी जास्त स्पर्धा पळायला ती बैलच जाऊन त्या गाडीत बसला. त्याचा तो ड्रायव्हर उतरून गेला पळून गेला साईडला लागल. मग आता पळणार काय करणार. बैल हरण्या करणार काय शेवटी. गाडीचं जर आडकाडकी झाली तर गाय हरण्या काय करणार. म्हणून त्यांनी मला की नवीन गाड्या ज्या आहेत ते खाली बगटात पोहते म्हणजे तुम्हाला नवीन लोकांना संधी द्यायच्या खाली बगटात पोहते. पण जे